निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. या आठवड्यात येणाऱ्या 2 महत्त्वाच्या घटना किंवा 2 महत्त्वाचे दिवस म्हणजे 2 तारखेला येणारी सर्वपित्री अमावास्या आणि 3 तारखेला होणारी घटस्थापना म्हणजेच नवरात्र आरंभ. दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वपित्री अमावास्या हा पितृपक्षातील महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस आहे. या पंधरवड्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या पितरांचे श्राद्ध कर्म त्यांच्या तिथीला करायला मिळाले नसेल तर सर्वपित्री अमावास्येला त्यांची माफी मागून त्या दिवशी करण्यास हरकत नाही. सर्वपित्री अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून शक्तीची उपासना म्हणजे घटस्थापना नवरात्र आरंभ होते. आपल्या कुलदेवतेची उपासना या 9 दिवसामध्ये आवर्जून करावी. या 9 दिवसामध्ये महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी आहे. नवरात्रामध्ये कुठल्याही दिवशी देवीचे कुलधर्माप्रमाणे कुलाचार करावे. सुहासिनीची किंवा कुमारिकांची तुमच्या ऐपतीप्रमाणे सेवा करावी. या आठवड्यामध्ये 30 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत त्रयोदशी ते अमावास्या श्राद्ध येत आहे. या आठवड्यामध्ये कन्या राशीमध्ये रवी, बुध, केतू युती तयार झालेली आहे. कन्या राशीमध्ये तयार झालेली 3 ग्रहांची ही युती इतर राशींसाठी कशी असणार हे आता आपण पाहू. या आठवड्यातील दिनविशेष: 30 सप्टेंबर सोमप्रदोष शिवरात्री, 1 ऑक्टोबर शस्त्रादिहत पितृश्राद्ध, 2 ऑक्टोबर सर्वपित्री दर्श अमावास्या, 3 ऑक्टोबर घटस्थापना नवरात्र आरंभ, 6 ऑक्टोबर विनायक चतुर्थी. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. चतुर्थेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले आहे. एखादी कला शिकण्यामध्ये आवड निर्माण होईल. पंचमेश रवी सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा अभ्यास करण्यात जाईल. कलाकारांना चांगली संधी मिळण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. थोडी जास्त मेहनत या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. तृतीय षष्ठेश बुध सध्या षष्ठ स्थानातून आणि स्वराशीतून भ्रमण करत आहे. तसेच राशी स्वामी मंगळ देखील तृतीय स्थानामध्ये आहे. या दोन्ही ग्रहस्थितीमुळे तुमच्यावर येणाऱ्या संकटांचा सामना तुम्ही सहज करू शकाल. विरोधकांचे तुमच्या समोर सध्या काही चालणार नाही. तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली असल्याने प्रत्येक गोष्ट तुम्ही आत्मविश्वासाने कराल. त्यामुळे यश सहज प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. महत्वाचे व्यवहार या आठवड्यामध्ये करण्यास काही हरकत नाही. प्रवासाचे योग जास्त येतील. सप्तमेश धनेश शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे. सप्तमेश सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. जोडीदाराकडनं धनलाभाचे योग येतील. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये उत्तम धनलाभ होतील. भाग्येश्वयश गुरु धनस्थानात असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. धार्मिक कार्यामध्ये जास्त पैसा खर्च होईल. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीत लाभाचे योग येतील. व्ययस्थानातील राहूमुळे गूढ विद्यांमध्ये प्रगती करता येईल. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल. तृतीयेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण आईच्या भेटीचे योग देईल. प्रवास या आठवड्यामध्ये कमी होतील. चतुर्थेश रवी सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे. रवी बुध केतू युती तुमच्या पंचम स्थानामध्ये तयार झालेली आहे. ही युती तुमच्या संततीच्या दृष्टीने चांगली आहे. या आठवड्यामध्ये संतती सौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. संततीपासून दूर राहण्याचे योग येऊ शकतील.
कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती या आठवड्यामध्ये करता येईल. राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानामध्ये स्वराशीत असल्याने राशी स्वामीचे उत्तम बळ तुम्हाला लाभले आहे. मातुल घराण्यातून काही फायदा या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. विरोधकांवर सहज मात करू शकाल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करा, त्यामध्ये फायदा होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल, त्यामुळे तुमच्या कामांना वेग येईल आणि वेळेत कामं पूर्ण होतील. सप्तमेश व्ययेश मंगळ धनस्थानात असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबासाठी जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे, मात्र जोडीदाराकडनं धनलाभाचे योग येऊ शकतात. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगले यश प्राप्त होईल. लाभेश अष्टमेश गुरु लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील. तुमच्यासाठी लाभदायक अशा घटना या आठवड्यामध्ये घडू शकतील. मित्रपरिवारासोबत वेळ घालवता येईल. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीत बदल करण्याची संधी उपलब्ध होईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. धनेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग देईल. भावंडांकडनं धनलाभाचे योग या आठवड्याच्या सुरुवातीला येऊ शकतील. तृतीयेश रवी चतुर्थ स्थानामध्ये बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे, त्यामुळे तुमच्या प्रवासाचे प्रमाण या आठवड्यामध्ये कमी होणार आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी साधारण चांगले राहील. चतुर्थ स्थानात तयार झालेली ही युती तुमच्यासाठी फारशी फायदेशीर नाही. राशी स्वामी बुधाचा अस्त झाल्यामुळे मनस्थिती फारशी चांगली राहणार नाही. लग्नस्थानातील तुमच्या राशीतील लाभेश मंगळामुळे इच्छापूर्तीचे योग येतील, मात्र तुमची चिडचिड या आठवड्यामध्ये वाढू शकते. विरोधक मात्र तुमच्यापासून लांब राहतील. नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. कर्जाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. पंचमेश शुक्र पंचम स्थानात असल्याने संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल, त्यामुळे तुम्हाला आवडत असलेली एखादी कला नक्कीच आत्मसात करा. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग देखील येऊ शकतील. सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने जोडीदाराशी मतभेद चालू राहतील. जोडीदाराला परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील. तुम्हाला देखील कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येऊ शकतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. व्यापारामध्ये फारसा फायदा या आठवड्यात होणार नाही. अष्टमेश भाग्येश शनी भाग्यस्थानात आहे. भाग्येशाची साथ लाभल्याने परिस्थिती कितीही खराब झाली तरी त्यातून मार्ग मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग या आठवड्यामध्ये येतील. आपल्या वडिलांची एखादी इच्छा पूर्ण करता आली तर नक्की प्रयत्न करा. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. राशी स्वामीचे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग देईल. धनेश रवी सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे. तृतीय स्थानामध्ये रवी तृतीयेश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. प्रवासातून धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येतील. भावंडांकडनं काही धनलाभाचे योग येऊ शकतील. लिखाणाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. केतूच्या प्रभावामुळे कोणाला दुखवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती व्यक्ती कायमची दूर जाण्याची संभावना आहे. पत्रकार, लेखक, संपादक जातकांसाठी आठवडा चांगला जाणार आहे. तसेच रेल्वे, पोस्ट खात्यातील लोकांना देखील आठवडा चांगला जाईल. लांबच्या प्रवासामध्ये मात्र थोडा त्रास होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे, त्याबद्दल काळजी घ्यावी. चतुर्थेश लाभे शुक्र चतुर्थ स्थानात आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी आनंदी आणि उत्साही राहील. वाहन किंवा घरासंबंधित लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतील. घरामध्ये सजावट करण्यासाठी काही खरेदी या आठवड्यामध्ये कराल. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. पंचमेश दशमेश मंगळ व्ययस्थानामध्ये आहे. मुलांच्या तब्येतीबाबत काही चिंता या आठवड्यामध्ये राहू शकेल.
मुलांची अभ्यासात फारशी प्रगती या आठवड्यात होणार नाही. कलाकारांना या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. परदेश प्रवासाचे योग देखील येऊ शकतील. नोकरीमधील वातावरण तुमच्यासाठी फारसे चांगले राहणार नाही. कामाचा ताण या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा दबाव देखील या आठवड्यामध्ये जास्त जाणवेल. षष्ठेश भाग्येश गुरु सध्या लाभस्थानामध्ये आहे. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये मिळेल. मामाकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. सासरच्या लोकांकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये फायदा होईल. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. सिंह रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. व्ययश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे योग देईल. स्वतःसाठी काही खरेदी या आठवड्यामध्ये नक्कीच करा. राशी स्वामी रवी सध्या धनस्थानामध्ये धनेश बुध आणि केतू बरोबर युतीमध्ये आहे. त्यामुळे आर्थिक गणिते एकदम अचूक मांडाल. खर्च वाढला तरी धनलाभाचे योग देखील येतील. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहणार आहे. तृतीय दशमेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांसाठी आठवडा चांगला जाणार आहे. महत्वाचे करार या आठवड्यामध्ये करण्यास हरकत नाही. लिखाणाची आवड असेल तर हातून उत्तम लिखाण होईल. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. पंचमेश अष्टमेश गुरु दशम स्थानात असल्याने कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त जाणवेल. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने सध्या चांगले योग तयार झालेले आहेत. मुलांच्या तब्येतीबाबत मात्र थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. थोडी जास्त मेहनत या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. चतुर्थेश भाग्येश मंगळ लाभस्थानात असल्याने घरातील वातावरण या आठवड्यामध्ये चांगले राहील. घरासंबंधित काही लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील. वडिलांकडून काही लाभ या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतील. जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. कोर्टाच्या अथवा कर्जाच्या कामात सध्या यश प्राप्त होणार नाही. त्यामुळे सध्या ही कामे पुढे ढकला. नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य लाभणार नाही. व्यापारी वर्गासाठी आठवडा चांगला जाईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्चाचे योग देईल. व्ययश रवी लग्नस्थानामध्ये राशी स्वामी बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. या आठवड्यामध्ये आपल्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तृतीय षष्टमेश मंगळ दशम स्थानात असल्याने प्रवास या आठवड्यामध्ये त्रासदायक ठरू शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे. राशी स्वामी बुधाचा अस्त झाल्याने मानसिक तणाव या आठवड्यामध्ये जाणवेल. धनेश भाग्येश शुक्र धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. सप्तमेश चतुर्थेश गुरु भाग्यस्थानात असल्याने जोडीदारापासून भाग्योदय होईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य नक्की करा. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानात असल्याने मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना या आठवड्यामध्ये फारशा संधी उपलब्ध होणार नाही. षष्ठेश शनी षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचा विरोध मावळेल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. मामाकडून या आठवड्यामध्ये काही फायदा होऊ शकतो. सप्तम स्थानातील राहूमुळे आयटी क्षेत्रातील जातकांसाठी आठवडा चांगला जाईल. देवीची उपासना सुरू ठेवा.
तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरी संदर्भात काही लाभदायक घटना घडवेल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. आठवड्याच्या मध्यात मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. लाभेश रवी व्यवस्थानामध्ये व्ययश बुध आणि केतू बरोबर युती योगात आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. परदेश प्रवासाचा विचार करत असणाऱ्यांची इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी चालू राहतील. त्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. कर्जाची परतफेड करायचा विचार करत असाल तर या आठवड्यामध्ये ते शक्य होईल. एखाद्या गूढशास्त्रामध्ये प्रगती करता येईल. राशी स्वामी शुक्र तुमच्याच राशीत असल्याने बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवाल. मनस्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी राशी स्वामी मदत करेल. धनेश सप्तमेश मंगळ लाभस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील. वैवाहिक सौख्य तसे कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहणार आहे. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. 6व्या स्थानातील राहू आणि अष्टम स्थानातील गुरुमुळे मधुमेह असणाऱ्यांनी या आठवड्यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण तुम्हाला नोकरी संदर्भात काही शुभ वार्ता देईल. नोकरीमध्ये भाग्योदयाचे योग येऊ शकतात. दशमेश रवी लाभस्थानामध्ये लाभेश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात किंवा नोकरीच्या संदर्भात काही लाभदायक घटना या आठवड्यामध्ये नक्की घडेल. लाभेश बुध लाभस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील. पेन्शन विमा संदर्भात अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सप्तमेश व्ययश शुक्र व्ययस्थानामध्ये आहे. जोडीदाराला परदेश प्रवास घडू शकतो. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील. राशी स्वामी मंगळ अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे आणि व्ययश शुक्र व्ययस्थानात आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. व्यायाम आणि ध्यान धारणेने मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मदत होईल. राशी स्वामीच्या अष्टम स्थानातील भ्रमणामुळे अचानक धनलाभाचे योग देखील येऊ शकतील. धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतील. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. संतती सौख्य उत्तम राहील. पंचम स्थानातील राहूमुळे मुलांची आयटी क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होऊ शकते. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग या आठवड्यामध्ये तयार झालेले आहेत. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाणार आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये जास्त फायदा होईल. तृतीयेश चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी देईल. भाग्येश रवी दशम स्थानामध्ये दशमेश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. नोकरीमध्ये चांगल्या संधी या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सरकारी कामे पूर्ण होतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. लाभेश षष्ठेश शुक्र लाभस्थानात असल्याने अडकलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होण्यास मदत होईल. इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल.
राशी स्वामी गुरु 6व्या स्थानामध्ये आहे, त्यामुळे मामाकडून काही फायदा या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. मोठ्या भावंडांशी भेटीचे योग येतील. मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवता येईल. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील. लेखनाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण या आठवड्यामध्ये होऊ शकेल. पत्रकार, संपादक जातकांना हा आठवडा चांगला जाईल. चतुर्थ स्थानातील राहू घरातील वातावरण अशांत ठेवेल. घरामध्ये वादाचे प्रसंग येऊ शकतील. मातृसौख्य साधारण लाभेल. पंचमेश व्ययश मंगळ सप्तम स्थानामध्ये आहे. प्रेमीजनांसाठी अनुकूल काळ आहे. प्रेमामध्ये यश संपादन करता येईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. मुलांची अभ्यासामध्ये उत्तम प्रगती होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला सासरच्या लोकांकडनं काही फायदा देईल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. अष्टमेश रवी भाग्यस्थानामध्ये भाग्येश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. वडिलांच्या तब्येतीबाबत या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडी चिंता राहील. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतात. अष्टमेश रवी भाग्यस्थानामध्ये भाग्यस्थानाची हानी करू शकते. दशमेश पंचमेश शुक्र दशम स्थानामध्ये आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अत्यंत चांगले राहील. वरिष्ठांकडून नोकरीमध्ये तुमचे कौतुक होईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने काही योग तयार झालेले आहेत. त्यांना तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. फिरतीचे योग या आठवड्यामध्ये जास्त येतील. लाभेश चतुर्थेश मंगळ षष्ठ स्थानात असल्याने मामाकडून या आठवड्यामध्ये काही फायदा होऊ शकतो. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होऊ शकतो. मातृसौख्य उत्तम लाभेल. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. राशी स्वामी शनीमुळे तुमची हळूहळू पण खात्रीशीर प्रगती होत राहील. मनाप्रमाणे बऱ्याच घटना या आठवड्यामध्ये घडतील. व्ययश तृतीयश गुरु पंचम स्थानात असल्याने भावंडांशी संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील. मुलांसोबत प्रवासाचे योग येतील. मुलांचा जर परदेशी जाण्याचा विचार असेल तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो. विरोधकांमुळे काही उपद्रव होऊ शकतो. त्यामुळे तशी खबरदारी घ्यावी. सप्तमेश रवी अष्टम स्थानामध्ये अष्टमेश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. त्यामुळे सासरच्या लोकांकडून या आठवड्यामध्ये चांगले सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये सुरू राहतील. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यात येऊ शकतील. पेन्शन, विमा या संदर्भातील कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा लाभदायक राहणार नाही. भाग्येश चतुर्थे शुक्र भाग्यस्थानात असल्याने भाग्योदयाचे योग येतील. या आठवड्यामध्ये सुरू होणाऱ्या नवरात्रीची उपासना तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. घरासाठी काही नवीन खरेदी होऊ शकेल. नवीन घर किंवा वाहनातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे. घर किंवा वाहनापासून धनलाभ होतील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. आईकडूनही काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. तृतीय दशमेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे. नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचे योग येतील किंवा नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर तशा संधी उपलब्ध होतील. मुलांना त्यांच्या कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये घडू शकतील. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. बऱ्याच अडचणींना तोंड देण्याचे प्रसंग येतील.
राशी स्वामी शनी तुमच्या राशीतून भ्रमण करत असल्याने स्वतःसाठी जास्त पैसा खर्च होईल. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील, पण प्रत्येक कार्यामध्ये विलंब होईल. खर्चावर या आठवड्यामध्ये नियंत्रण ठेवावे लागणार आहे. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने फारसा चांगला जाणार नाही. पंचमेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत करून घेईल. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. तब्येतीमुळे या आठवड्यामध्ये कामामध्ये दुर्लक्ष होऊ शकते. षष्ठेश रवी सप्तम स्थानामध्ये सप्तमेश बुध आणि केतू बरोबर युती योगामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधकांमुळे उपद्रव होण्याची शक्यता जास्त आहे. जोडीदाराशी वाद न करता तब्येतीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. सप्तम स्थानातील ग्रहस्थिती बघता वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये फारसे चांगले राहणार नाही. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी साधारण राहील. जमिनीच्या अथवा घराच्या व्यवहारामध्ये फायदा होईल. भाग्येश धनेश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये आहे. एखादे धार्मिक कार्य घरामध्ये घडेल अथवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. अष्टमेश तृतीय शुक्र अष्टम स्थानामध्ये आहे. प्रवासादरम्यान किंवा प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे. त्यामुळे शक्य असल्यास आठवड्याच्या शेवटी प्रवास टाळावा. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यात येऊ शकतात. भावंडांशी संबंध साधारण राहतील. राशीस्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने राशीस्वामीचे बळ उत्तम लाभत आहे. कुठलेही काम आत्मविश्वासाने पूर्ण करा. नोकरीमध्ये फिरतीचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील. कुठलेही महत्वाचे व्यवहार किंवा करार या आठवड्यामध्ये करू नका. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानात असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये तब्येतीमुळे जास्त चिंता आणि त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.